नमस्कार. जोडी सासू सोन्याच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला, शेतकरी म्हणल्यानंतर नुसतं घरात बसून जमत नाही, तर आता आपण आले वावरात फेरफटका मारायला. तर हे बघा, कसुरी मेथी खुडते आणि आता लसणाचं वाफा खुरपायचा आहे. तर ह्या लसणामध्ये एवढी कसुरी मेथी टाकली होती ना, त्याला आल्यात शेंगा आता. तर त्याची झाडं मी उपटून घेते आणि ते 2 दिवस वाळवले ना की सगळे बी निघतील. तर लसूण खुरपून घेते, काय होईल तेवढं आज उद्या काही. तर कांदा आहेत आपलं हे इकडं लसणाच्या शेजारीच, तर छान आहेत कांदासुद्धा. आणि आता मी त्यातली सगळी मेथी काढणार आहे. तर चला आता आपण खुरपून घेऊया. तर सगळं खुरपून होत आलंय बघा. आमच्या जाऊबाई आल्यात. आता जाऊबाई कोथिंबीर काढते मी, तर ते आल्यात. या ना बाई साहेब, येऊ का आमच्याकडली कोथिंबीर बघायची का तुम्हाला? ने ना. अगं बाई, किती दिवस झालं वावरात यायला बनाना. आज आले पाहुणे, रोज चालू आहेत, आजच नाही आलेलं कोणी. आता सुनबाई बाळाती झाली म्हणले, कसं काय तुम्हाला वावरात यायला वेळ भेटायचा? मग आता काय करणार. आमच्या लसणाची काय वाट लागली आणि आता आमची कोथिंबीर बघायची का तुम्हाला? काय बघा आमची कोथिंबीर. एवढी कोथिंबीर होऊन दिली. आता काय करणार, मी गुतले घरी. बाई ती तर आता काय जनावरांना खायला एवढं आली. बघा आमची कोथिंबीर. तुझ्या तर अर्धी बी कोथिंबीर आहे बाई तिथं. काय का नाही. हा, बाजरी झाली ती काय उगून आली. आता खुरपायला माणसं बघत आहे ना. होय, लगेच काय अजून जरा 8 दिवस जाऊ द्या. लईच पाणी द्यायचं अजून 1-2. कोथिंबीर लईच मोठाली झाली हो. कसली बाई, काय ते? काय का नाही. बापरे, कशी एवढाली कोथिंबीर. हा, दण आला असतं त्याला तर ते वाळायला तरी टाकलं असतं ना. 2.5 महिन्याची झाली. हे वेगळीच आहे ना, 2.5 महिन्याची म्हणले तिला. अशोका. अशोका का? तंबाट्याची झाडं लावली होती 10-12. तंबाटी नाही पिकली. हे बघा, हे काय सातू आहेत, सातू. कसला मोड आलाय भारी. एकच दाणा आहे, एका दाण्यापासून किती त्याला फुटे फुटल्यात. हे अगदी आपल्या कसुरी मेथीसारखं झालंय. आमच्या जाऊबाईने त्यात आळूची पानं. आणि ही बघा हो, आमची कोथिंबीर उपटायला वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे ही एवढी झाली. आता ती अख्खी उपटून मी बांधावर टाकणार उद्या. आज काही वेळ नाही भेटला. आज बघा मी किती काम केले. माझ्या लसणामध्ये आहे ना, ही सगळी कसुरी मेथी होती. हे बघा, अख्ख्या शेंगा आल्यात त्याला. बरेच आहे अजून तिकडं, ते गोळा करायचे मला. मी दाखवेन तुम्हाला किती बी झालेत ते. आता घरी निघाले बघा, दिवस गेला. घरी जाऊन गाईची धार काढायची. बाळातीन आहे घरात, स्वयंपाक करायचा. अक्कासाहेब आहेत. हे असं काँग्रेस बिंग्रेस सगळं काढावं लागतं. आज मेथीची भाजी घेतली म्हणून, नाही तर मस्त कांदा पात नेणार उद्या, छान भाजी करणार. आणि ही आमची बाजरी उगवली बघा, बारीक बारीक एवढी. अजून वर दिसत नाही, लवाळात जास्त उगवलाय. तर चला आता घरी जाते. पहिले धार काढायची आणि नंतर स्वयंपाक. सापडली का ग? आळूची पानं सापडली का? छान वड्या कर.
तांदळाचं पीठ घाल बरं का जरासं मस्त तांदळाचं पीठ घाल थोडं छान कडक होत्यात. तर ही माझी शेजारी ना आणि ही तिची फुलं आहेत. तर शेजारणी बरोबर माझी खूप मैत्री आहे आणि खूप आम्ही चांगल्या राहतो दोघेजणी. तर खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. ही आमच्या शेजारणीची बिजली. आणि घरी जाता जाता मला आठवलं की आज आहे माही पौर्णिमा. माझ्या लक्षात आलं कारण माझ्या खरंच लक्षात नव्हतं आज नव्याची पूनम आहे म्हणून. तर चला पूर्वीला आम्ही पोळ्या करायचो. आत्तासुद्धा मी पोळ्याच करणार आहे घरी जाऊन. पण टाईम तर खूप झाला आहे. आता हे बघा ही आमची विहीर आणि ही मला आळूची पानं न्यायला आलेली माझी जाऊबाई. तर हे बघा एका जाऊबाईचा आंबा पडला. तर अर्धा आंबा पडला आहे, अर्धाच राहिला. अर्धा आंबा पडला, फांदीच पडली मोठी, चांगला मोहर आला होता त्याला, पडला खाली. कसं काय पडला, वारं नाही काय नाही तरी पण पडला. कारण तो काय बारीक नाही कुणी ढकलून द्यायला. आणि बघा दिवस कसा गेलेला आहे. तर चला बाई पटकन जाते आणि पोळ्या करायला गेले. गहू तर आता उन्हाळी भुईमुग केलेत लोकांनी, उगून आलेत. ही मका, हे जनावरांसाठी केलेली किती छान आहे. अशी मस्त कंस आलेत त्याला. काही लोक त्या कवळ्या कंसांची भाजी पण बनवतात, पण आपण कधी बनवले नाही त्यामुळं मला नाही सांगता येणार कशी बनवायची ते, पण करणारे करतात. तर गहू काढाय आले. पूर्वीला नव्याची पूनम म्हणजे नवीन गव्हाच्या पोळ्या असायच्या. गडबड सगळ्यांच्या पुढं. नवीन हरभरा निघलेला त्याची डाळ करून त्याची पोळी डाळ पुरणपोळी बनवायचे. तर ते म्हणून त्याला नव्याची पूनम म्हणतात. तर हे बघा आता मी गवत आणि सरपण आणलं आहे आणि आता मी गाईला एक गवत टाकते. आणि आमच्या जानूला आवाज दिला. जानूने धारासाठी किटली घेऊन आली आणि मग आता ती किटली घेऊन मी मस्तपैकी धार काढून घेते. आणि बघा आमच्या चंदाला खूपच भूक लागली. ती इतकी वड घेते ना, दावं पण सोडून द्यायची नाही, लय वड घेते. तर तिला काय म्हणायचं आहे, ते अगदी 1.25 महिन्याचं वासरू आहे पण योगायोग. आणि ही बघा ही ठम्मा कशी खाते, ही मोठी आहे आणि ती बारकी होते. तर चला मी धार काढून घेतली आणि आता हे सरपण बांधते त्यावरती. बघा ही माझी कोथिंबीर. आता काय बाई नवं ऐकावं ते नवलच अशी तरा झाली या कोथिंबीरीची. आणि आता ही धार आणि हे कोथिंबीर सरपण घेऊन जाते. तर समज असा आहे आपला की सरपण आणि दूध हे संगच नेऊ नाही, पण नाईलाज आहे माझा. हे बघा अंधार पडला आहे. आता इथून पुढं मी पोळ्याला सुरुवात करणार आहे कारण खरंच माझ्या लक्षात नव्हतं, पण माझ्या आत्ता लक्षात आलं आहे आणि आता मी इथून पुढं पोळ्या करणार आहे. तर ही कोथिंबीर आमच्या जानूच्या तर नाकालाच कोथिंबीर लागली. माझ्या पण बघा कुठपर्यंत होती ती. बघा केवढी कोथिंबीर. पुढे मी पोळ्या करणार. तर आज मी चुलीवर करणार नाही. फोटो काढलाय तर मी आता घरात लांबून नाही. तर बघता बघता माझी आमटी झाली, कडाची आमटी. म्हणजे एकीकडं पुरण लावलं, एकीकडं भात केला, एकीकडं पीठ कालवलं भज्यांसाठी. तर आता मला वाटतं मी 7ला सुरुवात केली ती, आता 8:30 वाजलेत. आता माझा एवढा स्वयंपाक झाला आहे आणि आता मी पोळ्याला बसले. मी अर्ध्या तासाच्या आत देवाला नैवेद्य नक्कीच दाखवणार असं मला गॅरंटी आहे. तर पोळ्या करायला घेतल्या, पण पोळ्या खूप छान होत्यात. म्हणजे बघा आता अगदी तवा भरून होते. तवा माझा छोटा आहे, पोळपोट भरून पोळी झाली, पण तव्यात पण बसली पाहिजे. पुरणपोळी जर केली ना तर ती चांगली फुगली पाहिजे. फुगली तर करणाऱ्याला मजा येते आणि त्यात पुरण जर छान असेल तर खाणाऱ्याला मजा असते, खाण्यात मजा असते. तर आपल्या पोळ्या खूपच मस्त अशा फुगतात. त्यामुळं करायला तर खूप मोडे, पण एवढ्या पोळ्या करणार कोणाला. तर आज मी 5च पोळ्या करणार आहेत कारण अक्का, मी आणि अक्षय आम्ही 3 माणसं खायला आहेत. आता सध्या उरसाचा सीजन चालू आहे त्याच्यामुळं अण्णा गेलेत उरसाला. तर चला आपण साजूक तूप गाईचं मस्त लावायला घेतलं आहे आणि पोळी म्हणलं
की तेलापेक्षा तूपच लावलेलं खूप छान लागतात पोळ्या. आणि मलासुद्धा गरम गरम पोळी आवडते, अक्कासाहेबांना पण आवडते. आणि अक्षय तर अगदी नाकावाटावच पोळ्या खातो म्हणायला. आणि पोळी जास्ती करपवायची नसते, अशी गव्हाळ गव्हाळ भाजलेली पोळी चांगली. तर बघा आपल्या पोळ्या, मुळात माझा तवा खूप छान आहे हा. आणि या तव्यामध्ये सगळं होतं, घावणे, पोळ्या बिळ्या चपात्या सगळं, अगदी मी चुलीवर सुद्धा मांडते तो. त्याच्यामुळं ना मला त्याचं काहीच वाटत नाही, खूप छान असं मस्त. आणि पोळी फुगली ना की कडा कच्च्या राहतात, म्हणजे साईडचं, तर ती अर्धी करून मग मी भाजून घेते छान. आणि खरंच पोळ्या फुगल्यावरती करायला खूपच मूड येतो. आणि माझं काही असंच झालं आहे, छान फुगतात त्याच्यामुळं मला पण करायला खूप मूड आहे. पण नाही, मी आज 5च पोळ्या करते. जास्ती केल्या तर शिळ्या पडल्यावर कोण खाणार, त्यापेक्षा उद्या सकाळी उठून केलेल्या खूप चांगल्या. तर आता सुनबाईला काही खायची नाही, तरी पण तिला थोडीशी का होईना अर्धी देणार मी, कारण 1च महिन्याचं बाळ झालं आहे आमचं, जास्ती नाही, त्यामुळे त्याला पण सोसलं पाहिजे. तर बघा 9 वाजत आल्या आणि माझ्या पोळ्या झाल्यात. तर आता मी देवासाठी नैवेद्य भरायला घेणार. आणि आधी देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर मी आम्हाला ताटं करते. तर खूप छान झाल्यात पोळ्या. इथंच जवळ आमच्या शेजारी वाघोली, तर वाघोली गावचा पण उरूस आहे. आणि आमच्या अण्णा गेलेत उरसाला, त्यामुळं त्यांच्या वाट्याचा स्वयंपाक नाही सध्या. खूप इथून पुढं गावच्या यात्रा असतात, प्रत्येक शेजारच्या गावची. आता आमचं गावाशेजारी अजून एक आहे पिंपळगाव, त्याची पण यात्रा आहे, म्हणजे अगदी नदीच्या पलीकडंच गाव आहे, तरी त्याची पण यात्रा आहे. आणि इथं वाघोली, तर हे तर उपकेंद्रच आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे वाघोली. मग त्या गावची पण यात्रा आहे, भैरवनाथाचा उरूस असतो. तर नव्याची पौर्णिमा, अगदी उरूस नसला तरी हा सण हा प्रत्येक लोक करतात. गावाकडं तर आहेत प्रथा अजून, पण चालले बुडत बुडत बरेच. आता पूर्वीचे जेवढे करत होते तेवढे करतात, आता नाही एवढं कारण आहे ना, खरं तर पोळ्या लागतात नवीन, म्हणजे नवीन गहू डाळ. आणि आताची लोक काय करतात, श्रीखंडपुरी किंवा काय, श्रीखंड नवीन आला आहे का पुरी नवीन आली, असं असतं म्हणजे. तर चला, शेतातून येऊन मला 2 तास कंप्लीट झालेत, आता 9 वाजलेत. 2 तासात केलेला स्वयंपाक कसा झाला ते नक्की सांगायला विसरू नका. आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते आणि आमचं जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर चला, पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.